सासवडमध्ये माऊलींचा मुक्काम आहे आणि क्रमांकाच्या दिंड्या ज्या आहेत ते प्रत्येक ठिकाणी या थांबलेल्या आहेत। अशा पद्धतीने ह्या पूर्ण राहुट्या बनवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये वारकरी रात्रीचा मुक्काम वारकऱ्यांनी केलेले आणि सकाळची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जी आहे ते केली गेली। काल एकादशी होती आणि आज बारस आहे आणि पूर्ण ही वारकरी जे आहेत ते या पूर्ण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। सकाळच्या दरम्यानचं पूर्ण गरम भोजन जे आहे ते यांना 5 नंबर क्रमांकाच्या दिंडीच्या माध्यमातून दिलं जात आहे। इकडं पाहिलं गेलं तर आता गरम स्वयंपाक जे आहे ते बनायला चालू आहे आणि अशा पद्धतीनं सकाळच्या दरम्यानची भोजनाची व्यवस्था जी आहे ती केली जाते। मात्र कशा पद्धतीनं पंक्त्या दिल्या जातात आणि आजची पंगत नेमकी कुणाची आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। प्रवीणजी माझ्यासोबत आहेत। तुमच्या कुटुंबियांच्या वतीनं आज पंक्तीचं नियोजन आहे, नेमकी कधीपासूनची तयारी असते ही? गेली एक 7-8 दिवसापासून या पूर्ण पंक्तीच्या नियोजनासाठी कार्यक्रम करावा लागतो। सगळं नियोजन करून या पंक्तीला यायला एक 7-8 दिवसाचा अवधी लागतो। उत्सुकता असते, जसं की आषाढी वारी जवळ येते, आपली पंगत आहे आणि ते बी सासवडच्या या पावन नगरीमध्ये सगळ्या कुटुंबाला उत्सुकता असते। तयारी कशा पद्धतीमध्ये असते? चर्चा कुटुंबामध्ये कशा पद्धतीने? नक्कीच उत्सुकता तर असतं, आनंदमय वातावरण असतं आणि हे कुठंतरी वारकऱ्यांना आमच्या हातून अन्नदान घडतंय याचा आम्हाला फार अभिमान आहे आणि सर्व कुटुंब एकत्र बसून काय नियोजन करायचं, जेवायला काय करायचं आहे, आपल्याला वारकऱ्यांसाठी काय आपल्याला सुविधा देता येतील, किती चांगल्या पद्धतीनं आपल्याला चांगलं जेवण आपल्याला भोजन आपल्याला वारकऱ्याचं आपल्या हातून घडेल, या सर्व संबंधी काय 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 आयटम ठरवायचे हे सगळं नियोजन एक सर्व कुटुंब मिळून आम्ही बसून करतो घरी। महाराज, खरं पाहिलं तर वारकऱ्यांना आज बार्शीचा महाप्रसाद जो आहे असे तरुण वारकरी माऊली भक्त येऊन करतायत। एक दिंडी चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयांचा हरिक वाटी देवा। यांचे वडील स्वतः पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी सामील होत असत आणि ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी त्यांनी म्हणायचं की कुठं अडचण पडेल त्या ठिकाणी आम्ही अन्नदान करू, असा हा वडिलांचा वसा आहे। वडिलांनी सेवा केली आणि ती असणारी वडिलोपार्जित सेवा प्रशांतराव सुद्धा दरवर्षी या ठिकाणी अन्नदान करतात। सोपान नगरमध्ये हे तुमचं ठिकाण जे आहे मुक्कामाचं या ठिकाणी केलं, या अगोदर कुठं होतं? बरेच दिवस आमचा ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याच्या उजव्या बाजूला आमची मानाच्या असणाऱ्या दिंड्या ज्या आहेत त्या ठिकाणी थांबतात। त्या ठिकाणी तंबू आहेत, पण त्या ठिकाणी जागेची अडचण पडत असल्यामुळं एक असणारे गट आमचा पालखीजवळ आहे आणि दुसरा गट हा सोपाननगरमध्ये अडचणीमुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जवळपास 25 वर्षापासून या ठिकाणी आम्हाला या जागेवर या ठिकाणी राहण्याचा योग येत आहे। खरं पाहिलं तर महाराज, सुरुवात जी आहे ते वरुण राजानं प्रस्थानाच्या दरम्यान केली, मात्र काल दिवेघाट चढताना देखील पावसाची कुठे अडचण निर्माण झाली नाही। हा माऊलींचा चमत्कार म्हणावा। हा जी परंपरा आहे ते पूर्ण माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका देव आपले बंधू भेट खूप आनंद वाटतं। आज म्हणजे कुठं पाऊस झाला नाही, कुठं बेजारी करत नाही, कुठं वारीमध्ये कुठं कुणा त्रास होत नाही, काय नाही। आज आमचे भाऊ प्रशांत भाऊ मुंडे आपली इथं आज इथं उपस्थित झाले। 4 वाजता इथे येऊन आपले सगळं सामान वगैरे चक्क्या त्यांना गंगाखेडमधून करून आणलेला प्रसाद महाप्रसाद आणि आज इथं गरम गरम महाप्रसाद इथं द्वादशीच्या प्रयोगकाळावर आज होत आहे। काकूंचा मुंबईवरती फोन आला, आमची पंगत चांगली झाली पाहिजे महाराज साहेबांची आई, प्रवीण साहेबांची आई आपल्या, म्हणजे पंगत आमची छान झाली पाहिजे, काय कम पडला पाहिजे। भाऊ स्वतः इथं हजर होऊन आज आनंदाला भरपूर होत आहे आणि पाऊससुद्धा येत नाही। आज अक्षरशः माऊलीचा म्हणजे खूप चमत्कार म्हणायला हरकत नाही। महाराज, खरं पाहिलं तर ही पूर्ण दिंडी सोहळा जो आहे तो मार्गक्रमण करतोय पंढरीच्या दिशेने, मात्र जी आतुरता जी आहे ते पावसाची शेतकऱ्यांना लागली। तुमचा अनुभव काय, कधी पाऊस पडेल सगळीकडे, असं काही तुम्हाला काही या अगोदरचा कार्यकाळ आणि आताच्या कार्यकाळावरून काही अभ्यास लावता आलाय? ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यासोबत प्रस्थानाला पाऊस पडला की निश्चित महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पावसावरून राहायची कृपा होती, दुष्काळ हा पडत नाही। परंतु यावर्षी थोडा आपल्या मराठवाड्यामध्ये पावसाचा अभाव आहे, परंतु ज्ञानोबारांच्या कृपेनं निश्चितच पंढरपूरच्या मुक्कामाला जाईपर्यंत मराठवाड्यात सुद्धा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही।
धन्यवाद. हे होते दिंडी चालक महाराज आणि ज्यांची ही महाप्रसादाची पंगत आहे त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. खरं पाहिलं तर मनमुराद आनंद जे आहेत ते या महाप्रसादाचा वारकरी घेत आहेत. दिवेघाट जे आहेत ते पूर्ण चढून कुठलाही थकवा जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहेत. जे काय ह्या ट्रक उभे आहेत त्या ट्रकच्या माध्यमातून त्यांचं साहित्य असन हे या ठिकाणी आणलं जातं आणि या दरम्यान होत असलेली पंगत मात्र आणखीन काही या सासवडमधून वेगळे अपडेट्स आपल्याला या माऊलींच्या मुक्कामादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, सासवड.